आणि यांचा दादा कोकणात त्या आईन्स्टाईन सारखी गाडी वाढवून बसलेला. अरे बाबा तुमचा दादा रिक्षा चालवत होतो, मर्सिडीजमध्ये फिरत होतो खानदानी. तुमकू नको, अरे तुमकून त्याचा थोडा ओला गेला. विधानसभेला यश नाही आलं, पालिकेत यश नाही आलं, परंतु आपला अस्तित्व इथे कोणी नाकारू शकलं नाही. जरा काय झालं की आपल्याला तुटून पडतं. परवाचीच गोष्ट आहे, पालिकेत गेलो, डॉक्टरांचा विषय झालेला. पत्रकारांनी विचारलं बाबा काय झालं तुमचं, काय तुम्ही सामान्य तुम्ही यांच्यासोबत आहात, सत्तेत आहात. अरे बोला सत्तेत 6 महिने झाले आम्ही सत्तेत आलो. आमची कामं आमचा हिशोब आम्हाला 5 वर्षानंतर विचार आम्ही काय केलं. पण जे 30 वर्ष इथे सत्तेत सडतायत किंवा सत्ता राबवतात त्याने काय केलं त्यांना विचारा ना. या बोलण्याच्या ओघात मी बोललो की रवींद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री होते, डोंबिवलीसाठी काय केलं. नुसतं कमळ लावून जातात, पार्शल जातात, मॅटर जायला पाहिजे. जी कामं त्यांना जमतात ती चांगली कामं आहेत, असं नाही. मी बऱ्याच ठिकाणी अशा वेळेस माझ्याकडनं होत नाही. ॲप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही राजकीय क्षेत्रात जायला पाहिजे. कमळ लावून काय जायचं. मी बोलण्याच्या ओघात बोललो, काय बाजार मांडला तरी लगेच बरोबर जसं का आबाळ पसरलं आहे. ते दीपेश म्हात्रे बोलतात सूर्यावर तुंकू नको. अरे तू तुंकून त्याचा थोडा ओला गेला. बोलण्याच्या ओघात तो रवी आणि हा रवी म्हणतो, तू कुठे कंपॅरिझन करतो, तो रवी कुठे हा रवी कुठे. त्यामुळे अशा गोष्टी बरं माझा आक्षेप मैतावर वगैरे मॅच लावून जायचे, परंतु दीपेश म्हात्रेने माझा सल्ला आहे की त्याने तो मॅच लावूनच फिरावा. कारण आपल्या सर्वांना समजलं पाहिजे की तो कुठल्या पक्षात. मला माहित होतं हे जे पालिकेच्या आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षासोबत आपल्या ज्या वाटाघाटी चालू आहेत मला माहित होतं हा ओढून जाणार आहे. म्हणून आम्ही प्लॅन बी केलेलं आहे आणि म्हणून त्याची परिणिती. ठीक आहे आपण कमी आपण केला आपल्या पक्ष कुठे विचाराने आपण कोणाच्या सोबत गेलो असेल तो अटी शक्तींवर गेलो. आपल्याला कामं करून घ्यायची. जी कामं 50 आलेले पक्ष करू शकत नाही ती कामं आपण 5 वाले करून घेऊ शकतो. खरं तर 2 अजून आहेत आपले, तर तू त्या चिन्हावर लढलेली. त्यामुळे असं काही नाही की आपली ताकद कमी आहे. हर्षदातच बोलला की कल्याण ग्रामीण बाकी बाकी डोंबिवली बाकी आहे, बाकीच आहे. आता तुटून पडू या भागात 1, 2, 3 जे काही मतदारसंघ होतील वाटतील हे सगळीकडे मनसेची ताकद दिसली पाहिजे. आपण पालिकेपुरते सोबत गेलोय, वाटाघाटी पुढच्या काय होतील ते माहित नाही, परंतु पक्ष म्हणून आपण जोमाने आपली कामं आपल्याला करायचीच आहे. जी लोक आपला पक्ष सोडून गेले ते गेले, आपण कधी त्यांना विचारलं पण नाही, काय नाही केलं, काय ट्रोल नाही केलं, काय चाललंय. परंतु त्यांना आता सुपाऱ्या दिल्या जातात. कुठल्या तुम्ही याला घेऊन या त्याला घेऊन या. सोडून गेलेत का गेलेत मला माहिती आहे. इतक्या वर्षाचे संबंध होते म्हणून गप्प बसलो. कोण काय पॅकेज घेऊन गेलं मला माहिती, मला बोलायला लावू नका. कोणी फुकटचा गेलेलं नाही, भरमसाठ पैसे घेऊन सगळे गेलेले आहेत. फक्त मला बोलायला लावू नका. आमच्या पक्षाला तुम्ही जर तिकडे जाऊन सुखाने न राहता परत डिस्टर्ब करा तर मी बोलणार आहे पुढे भविष्यात. आणि मग तेव्हा मी काय बघणार नाही, तेव्हा माझा पक्ष आणि मी. तुम्हालाही सांगतो कोणी फुकट गेलेलं नाही. बरं मला माहिती आहे, मला आकडे माहिती आहे, मी त्या लेवललाच राजकारण करतो, मला सगळं माहिती आहे. तुम्हाला येऊन सांगतील अरे काय इथे काय नाही, तिथे सकाळ 7 वाजल्यापासून काम असतं. असं नाहीये. नंतर परिस्थिती बघायची. समय सगळ्यात मोठा बलवान असतो. जे गेले ते गेले, आपण कधी त्यांच्या नादाला लागत नाही. प्रश्न विचारला रवींद्र चव्हाण त्यांना, तुम्ही डोंबिवलीचे आमदार आहात, वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, काय केलं दवाखान्यात. ते भुकणारे कुत्रे काय करतायत, ट्रोल करतायत. तुम्ही काय केलं. तुम्ही तो हॉस्पिटल दिला कोविडमध्ये, म्हणजे 10 लाख भाडा घेतला. कोणाला काय माहित नाही काय घटना झाली त्यावेळेस. कोविड त्यावेळेला लोक स्वतःच्या नातेवाईकाच्या आईबाबाच्या मैतावर पण जातात. एवढे एक गैरसमज होते.
अशा वेळेस मला मी आयुक्तांना फोन केला. एक का सांगतो तुम्हाला, परत परत कोणी बोलले की त्याच्या थोबडावर आपटून देते, परत सांगायची वेळ नाही पडली पाहिजे. मी स्वतः आयुक्तांना फोन केला की तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलला जाता, 10 कॉट मागता, ते हॉस्पिटलवाले पॅनिक झाले, डॉक्टर्स लोक. मला फोन येत आहेत की असं कसं आमच्या हॉस्पिटलचा बाकीचा व्यवसाय बंद होईल. व्यवसाय म्हणजे पेशंटची सेवा किंवा व्यवसाय बोला काही बंद होईल, असं डेडिकेटेड काहीतरी बनवायला पाहिजे. मी आयुक्तांना सांगितलं आमचं हॉस्पिटल आहे, तुम्ही आता ताब्यात घ्या. आम्ही एका संस्थेला चालवायला दिलं, आम्ही काही डॉक्टर नाहीये, आम्ही तो चालवायला दिला, त्यांच्याकडनं घ्या. तो हॉस्पिटल द्यायची दानत मी दाखवली. आणि यांचा दादा कोकणात त्या आईन्स्टाईन सारखी दाढी वाढवून बसलेला. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्याला. ते गवणी घालतात तसे अँड्रोज आणि हे आपल्याला सांगत 10 लाखासाठी मी हे केलं, करोडो लाखो रुपये खर्च केले की ते आमच्या सहकार्याने सगळे किट वाटले असेल का, केलेली मदत बोलून दाखवायची नसते, परंतु हे अंड भक्ताला दाखवायची म्हणून आपण बोलतो. त्यामुळे या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आता समजा रवींद्र चव्हाणांची शाळा आहे, 5-6 शाळा आहेत त्यांनी. एखादी दुर्दैवाने एखाद्या शाळेत पडली इमारत, रविवारी कोणीच नसताना पडली, पालिकेची इमारत पडली समजा, आणि रवींद्र चव्हाणांनी मोठ्या मनाने त्यांना सांगितलं की माझ्या शाळेत तुमचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा ऑक्युपाय करतो, बाकी तुम्ही त्यांचं काय ऍडमिनचं असतं बघा. मग रवी चव्हाणने ते पैसे खाल्ले. याचा अर्थ तसा होणार आहे मी माझं हॉस्पिटलची खराबी व्हावं काय व्हावं आम्ही न बघता दिला. आणि 3 वेळा मला कोविड झाला आणि गावाला जाऊन बसले ते चिल्ल्या याच्यावर टीका करा. त्यामुळे अशा गोष्टींना त्याच पद्धतीने उत्तर द्या. परंतु आपल्या डोंबिवली शहराचा राजकीय वातावरण असं नव्हतं. हे यांना आता खूप वाटतं ना की आम्ही सगळ्यात भारी, मग टीका केली तर हे करू ते करू. एका लिमिटच्या पुढे सहन करा, उत्तर द्या, आणि त्याच्या पुढे माहोल खराब होईल असं काही करू पण नका, कारण आपल्याला खूप काम आहे. याविषयी मला एवढं विस्तृत बोलायची आवश्यकता नव्हती, परंतु सगळेच आता भेटलेत, मला खूप फोन आले, दादा याला असं करू का तसं करू का. शांत, त्यांना जे पाहिजे ते करायची काही आवश्यकता नाही. ते मुद्द्यावर बोलले का, अजूनही बोलले नाही की त्या दवाखान्यासाठी रवींद्र चव्हाणांनी काय केलं. तिथे पोस्टमॉर्टमचा आणून ठेवलं, तिथे रक्त वाहून आले त्या गटारात 3-1 हजार लोकांच्या कंप्लेंट आल्या, त्याच्यासाठी काय केलं हे कोणीच उत्तर दिलं नाही. राजू पाटलांनी 10 लाख वाढवलं. अरे बाबा, तुमचा दादा रिक्षा चालवत होता, मर्सिडीज मध्ये फिरत होतो तुम्ही खानदानी. आता टेंडरच्या पैशातनं पैसे कमवले आणि गाड्या घोडे दाखवून जर माझ कोणी दाखवत असेल तर मी तरी ऐकून घेणार नाहीये, कारण मी त्यातला नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे, एक चांगला माहोल आहे डोंबिवली शहरात, एकत्र आणायचे आपण डोंबिवली शहरात. आम्ही तुमच्याबरोबर नसलो कमळाबरोबर, तरी मग कमळ याच्याबरोबर आहे धनुष्यवानाबरोबर, आणि एकत्र कुठेतरी काम करू. 4 चांगल्या गोष्टी घेऊन या, एकत्र बसून चांगली कामं करूया. कोण नाही बोलणार आहे, काय कामं करायची काय कामं नाही करायची या गोष्टीवर आम्ही पाठिंबा दिलेला आहे. खासदार साहेबांना काल मी एक लेटर व्हॉट्सअप केला की कोपर स्टेशन आहे, त्याचा सॅटिसमध्ये त्याचे अंतर्भाव करण्यात यावा. आजूबाजूला खूप घरगुती असतात, काय काय परिस्थितीत आहे तुम्हाला माहिती आहे. बांद्राला गेलं असेल तर करूया, चांगलं सॅटिस होईल तिथे. अशी कामं करून घेण्यासाठी आपण गेलो. आपण काय कोणाला पक्ष विकलो नाही किंवा कोणाच्या धमक्यांना घाबरून गेलो. माननीय राजसाहेबांना अपेक्षा आहेत आपल्याकडनं की कल्याण डोंबिवलीने सतत त्यांना रिझल्ट दिलेला आहे, इथल्या लोकांनी आपल्याला प्रेम केलेलं आहे आणि आजही लोक प्रेम करतात. हे सगळं चाललंय बरं नाहीये, म्हणून यांच्या मागे न लागता खूप विषय आहेत आपल्याला. आज पेट्रोलचे भाव वाढले, सगळं महागाई वाढलेली, नीटचे एक्झामचा विषय, अजून बरेचसे विषय, हे सगळे लोक इथं जे बरेचसे विषय असतील ते घेऊन पुढे जा. यांच्या मागे या कुत्र्या मांजरांच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवण्यात काय पॉईंट नाही आहे. त्यामुळे तशी वेळ आली तर जायचं, परंतु उगीच कोणाची खोडी काढू नका. आपल्याला काम आहे, आपल्याला हे डायव्हर्ट करायला बघतात. आता SIRचं काम आहे जे 10 तारखेपर्यंत एक्सटेन्शन दिलेलं आहे, ते खूप महत्वाचं काम आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवा. हे काय करतात, गठ्ठे बनवत आहेत, त्यांचे गठ्ठीच्या गठ्ठे देतात. अशा कुठे घटना दिसल्या तर त्या अधिकाऱ्यांना तिथल्या तिथे जाऊ विचारा. काय याच्यात काय कोणी काय फालतूगिरी करतो असं दिसला, कोणाला फेवर करतो असं दिसला, तिथल्या तिथे त्यांना आपल्या पद्धतीने जाऊ विचारा. कारण ही अशी पद्धत चालणार नाही.